क्या हुआ था? राम सिंह चितौड़े ने क्या किया था जिसके कारण आप पुलिस? भैया पहले मेरे पति को गाली दिया, माँ बहन का गाली दिया। ऐसा क्या बोला, तेरी माँ ने दो दो पति किया है, तेरी बहन ने ऐसा ऐसा काम करके ऐसा गिराया है, ऐसा बोला उसने उसकी बहन को, ऐसा तुम्हारे ननंद को। ग्रुप है उससे भी कोई बातचीत हुई? हाँ वही, वो क्या किया उसने, फिर हमारे फोन पे गाली दिया मेरे आदमी को 2 बजे रात को, गाली देके धमकी दिया। धमकी देके फिर क्या बोला, मैं तुम्हारी भाई लोग को उठाने को आ रहा हूँ, तुम्हारी औरतें लड़की लोग को उठाऊंगा, वो सब देख रहा हूँ मैं। तो रात को 3 बजे वो आया, इधर दरवाजा खटखटाया, हम भाई लोग बाहर आए, हाथ पकड़ने की कोशिश कर रहा वो हमारा भाई लोग का। हाँ, फिर ऐसे झूठा करके उसने चौकी में बुलाया और राजनगांव में नाम लिख दिया सबका। फिर उन्होंने पकड़ के वो भाई लोग का इधर करने को आया, वो इज्जत लूटने को, फिर उसको पकड़ के इधर मारा हमने भाई लोगों ने उसको, भाई लोगों ने मारा है। हमने आदमी लोगों को, हमारे आदमी लोगों ने नहीं मारा, हमारी इज्जत में हाथ डालना है, हम मारा उसको, ऐसा किया उसने। हाँ, हिंजोड़ी पुलिस स्टेशन में हमने रिपोर्ट करवाई, तो उधर उसने दूसरा कंप्लेंट करके झूठा हमारा आदमी लोगों को सबको पकड़ा के लेके गया, सबको पकड़ा के लेके गया। ऐसा कर रहा है वो, और उस पे तीन चार चार केस है। वो 55 है ना, उसको फांसा लगा के उसको मारने की कोशिश किया उसने, उसको किडनैप किया। काम क्षेत्र में देखो, दो चार लोगों को उधर किडनैप किया, लड़किन को लकड़ी से कुल्हाड़ी से मारा उसने। अभी आपकी पुलिस प्रशासन से क्या मांग? कार्रवाई करना चाहिए, और हमारे पे ही कर रहा है वो, हमारे आदमी लोग बाहर है, उसको जेल में डालने का है, उसको भी जेल में डालने का है हमको। हमारे आदमी लोग दवा गोली खाने वाले हैं, आजारी है हमारे लोग, उसको कैद करके डाल दिया उसने। हम भाई लोग को पकड़ने को आया था वो, हमारी इज्जत में हाथ डाला उसने, फिर हम भाई लोगों ने मारा, हमारे आदमी लोगों ने नहीं मारा उसको, हमारी इज्जत लूटने को आया था वो। ये हमारी कंप्लेंट सुनो और उसको कड़ी से कड़ी सजा दो। काय सांगाल मग, काय प्रकार घडलेला आहे? तुम्ही हिंजवडी पोलीस स्टेशनला गेले होते, मात्र त्या ठिकाणी एनसी दाखल करण्यात आलेली, एकंदरीत काय प्रकार आहे संपूर्ण? जय भीम, माझं नाव नितीन पटेल, मी एक सामाजिक कार्यकर्ता तसंच रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा चिंचवड विधानसभेचा अध्यक्ष. ज्या टायमाला हे प्रकरण घडलं त्या टायमाला हे लोक सध्या माझ्याकडे आले होते. आमच्या ऑफिसमध्ये बसल्यानंतर मला प्रकार हा लक्षात आलेला आहे की ह्या प्रकारामध्ये जो आरोपी आहे रामसिंग नेमू चितोडिया, हा याने ना ह्या लेडीज विषय, यांच्या घरातल्या लेडीज विषय इतके आक्षेपार्ह विधाने त्यांच्या समाजाच्या ग्रुपवरती ऑडिओच्या माध्यमातून, व्हिडिओच्या माध्यमातून प्रसारित केलेले असून, सदर इतक्या घाणेरड्या पद्धतीने जर लेडीजवर जो भाष्य करू शकतो, तो खूप म्हणजे तो समाजाला कलंक असल्यागत तो व्यक्ती आहे. तो इतका व्यक्ती. पोलीस आयुक्तांना आपण काय मागणी केली? आपण या निवेदनाद्वारे त्यांना मागणी केलेली की सध्या जर लेडीजवर जो अन्याय अत्याचार होतोय, हे कशाच्या माध्यमातून होतोय, काय असल्या मानसिकतेच्या, बुद्धिमत्तेच्या लोकांमुळे होतोय. आज जे लोक लेडीजचा अनादर करतात, ते कशाही पद्धतीने त्यांना बोलतात. आज ह्या व्यक्ती तिथं हिंजवडी पोलीस स्टेशनला गेल्या होत्या, तर त्यांची एनसी घेण्यात आली आणि एनसी घेतल्यानंतर यांचे लोक त्यांना बोलायला गेले की त्यांच्या लोकांवरती खोटे गुन्हे दाखल केले, किडनॅपिंग, मारहाण वगैरे. कोणी दाखल केले आणि कुठं दाखल करण्यात आले? आता या अंतर्गत एकमेकांचे मित्र, नातेवाईक असल्या कारणाने त्यांनीच त्यांना इन्व्हिटेशन दिलं होतं याला रांजणगाव पोलीस स्टेशनला. म्हणजे रांजणगाव मध्ये काय काय गुन्हे दाखल करण्यात आले? किडनॅपिंग, मारहाण. किती जणांना अटक करण्यात आली? 4 जणांना अटक करण्यात आलेली. त्यांनी कोणतेही खोटे आरोप लावून यांच्या घरच्यांना अडकवलेलं आहे आणि यांच्या महिलांविषयी असेल, ठीक आहे, आपण त्यांचं हे करत नाही, समर्थन करत नाही मारहाणीचं, परंतु जी गोष्ट जिथनं चालू झाली, महिलांविषयी अपायकारक बोलणं, या स्टेटमेंटमध्ये याच्यामध्ये 354 कलम होऊ शकतो, गुन्हा दाखल होऊ शकतो संबंधित व्यक्तीवर, महिलांविषयी आक्षेपार्ह बोलणे. जो गुन्हा दाखल करण्यात आला तो मुळात चुकीच्या पद्धतीने करण्यात आला असं आपल्याला म्हणायचं. येस, बरोबर. आम्हाला तेच वाटतं की पूर्णपणे त्यांनी तपास न करता हा गुन्हा दाखल केलेला आहे. या संदर्भात आपण हो, निश्चित. आम्ही सगळ्यांना पत्रव्यवहार केलेला आहे, एसपींना, सीपींना,
व पोलीस स्टेशनला आम्ही पत्रव्यवहार केलेला आहे. त्यांचा अद्यापपर्यंत आम्हाला कोणताही प्रतिसाद आलेला नाहीये. आपण प्रत्यक्षात सिनियर अधिकाऱ्यांची आज भेट घेणार आहात इंदोरी पोलीस. आज संध्याकाळी मी त्यांची भेट घेणार आहोत आणि याविषयी मी त्यांना विचारणार आहे. आज जर त्यांनी त्याच्या महिलांविषयी आक्षेपार्ह विधान करणाऱ्याला जर अटक केली नाही, त्याच्यावर गुन्हा दाखल केला नाही, तर मी स्वतः त्यांच्या तिथे पायरीवरती उपोषणाला बसणार आहे.